थोडंसं म्हटलं घेऊया लिटल लिटल. ह्याच्यावरती आता हे नक्षीकामाचं काम चालू आहे. पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता ही वाट इतकी छोटी वाट आहे. नमस्कार मित्रांनो, कसं काय? जय जिजाऊ जय शिवराय. मी होस्ट तुमचा दोस्त स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रोशन जंगम ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण चाललोय, थांबा, पाठीमागे लोहगड आहे, पण आपण लोहगडला जात नाही आहोत. तर आज आपण चाललोय ते लोहगडच्या दिशेने न जाता आपण चाललोय उजवीकडे. आणि मला नाही वाटत इथे कुठे पाटी वगैरे लावली आहे. चाललोय तिकोणा किल्ल्यावरती. तिकोणा किल्ला आता इथून जवळजवळ अजून 15 किलोमीटर इथून लांब असणार आहे. सकाळी निघालो होतो ऑलमोस्ट 6-6:30च्या दरम्यान. आणि आता आम्ही बघू शकताय की ह्या दरीमध्ये आलोय. तर ही दरी कशी आहे ते बघण्यासाठी तुम्ही माझा हे जे इंस्टाग्रामचा आयडी आहे ते फॉलो करा. आणि चला, आणि आता दरीचा आपण आनंद घेऊया. आपल्यासोबत कोण कोण आहेत आज तुम्हाला दाखवतो. ती प्रियंका राऊत. त्याच्यानंतर या व्यक्तीला तुम्ही आपल्या शेवटच्या चॅनलमध्ये बघितला असेल, कांदा लसूण सचिन राठोड. त्याच्यानंतर BK बालकृष्ण मालुसरेंचे वंशज. आणि त्याच्यानंतर नितीन आपला नवीन मित्र झालाय, प्रियंकांचा मित्र आहे. आणि आपल्यासोबत पुढे पुढे अजून आपल्या ट्रिपमध्ये ट्रेकिंगसाठी आपल्यासोबत एक्सप्लोर करायला असेल. तर चला आता जाऊया आपल्या दरीमध्ये. A few moments later. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय हा तिकोणा गड आहे आणि आपल्याला इथे जायचंय. Later. 9:30 वाजता आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलोय आणि गाडी आपण पार्क केली आहे. आणि थोडंसं म्हटलं घेऊया लिटल लिटल काय आपली अमृत, जे आपल्याला नेहमीच लागतं. तर आम्ही घेतो चहाचा आस्वाद आणि लागलीच रस्त्यावरती भेटू गडवाटामध्ये. गडावरती जायला सुरुवात केली आहे आणि काही महाराष्ट्र शासनाने इथे नियमावली लिहून दिल्या आहेत. त्याचा कृपया करून सर्व पर्यटकांनी आदर करावा. आणि आपले मित्रमंडळी पुढे चाललेत. आणि इथे तुम्ही बघू शकताय काम देखील चालू आहे. हे सर्व दादा लोक खूप मेहनत घेतात. दगड तोडण्यापासून दगडला आकार देण्यापासून हे बघा, ह्याच्यावरती आता हे नक्षीकामाचं काम चालू आहे. आणि हे काम हे असं करून त्या दगडाला तोडला जातो. तिथून उजवीकडे तिकोणा म्हणजेच ह्या गडाचं नाव हे वितंडगड देखील होतं. तर वरती आपल्याला काय काय पाहायला मिळेल तुम्ही बघू शकताय. आणि ह्या गोष्टी आपल्याला गडावरती हे पाहायला मिळतात. आणि त्याच्याच बाजूला जर तुम्ही बघितलं ना,
ते पुन्हा महाराष्ट्र शासनाने एक लिहिलंय की गडाची पवित्र राखा स्वच्छता ठेवा. गडाचे दरवाजे संध्याकाळी 5 वाजता बंद होतील. म्हणजे जे पूर्वीच्या काळी होतं की अमुक अमुक वेळेस हे गडाचे मुख्य दरवाजे हे बंद व्हायचे, ती नियमावली अजूनही इथे तशीच ठेवली गेली आहे. पुढे जाता तुम्ही बघू शकता की गडावर जाताना असे बहुत स्टॉल किंवा छोटे हॉटेल तुम्हाला बघायला मिळतील की जिथे पाणी, चाय वगैरे अशा गोष्टी मिळतात. लय दिवसानंतर मी पण लय इंस्टाग्रामला काय टाकलेलं नाही. तो बनता है चालू करना पड़ेगा इंस्टाग्राम पे. 3 वर्ष झाली फोटो कधीतरी प्लस. हा लोकेशन भारी. हे दोघे पण इकडे असे. कंपनीने नवीन दिले. थोडंसं चढ चढून आलो आता वरती आणि तुम्हाला इथे दिसेल की गडावरती आल्यानंतर जी पहिली तपासणी होते, पहिली चेकिंग होते, आपण गेट बोलतो सिक्युरिटी एंट्रन्स, ती ही जागा. इथं पहिले चेक व्हायचं की माणूस कुठून आलाय, काय आलाय ते वगैरे. आणि त्याच्यानंतर ह्या त्यावेळेच्या दगडी पायऱ्या होत्या. आताही त्यांचा आकार तसाच आहे, पण काळाच्या ओघामध्ये त्यांची झीज झाली आणि ते थोड्याशा विखुरलेल्या दिसतात. दुसऱ्या टापूवरती चढून आल्यानंतर आपल्याला समोर दरवाजाचा भाग दिसतो. हा इथला दुसरा दरवाजा असून इथे एंट्रन्स मिळायचं. आणि ते तुम्ही बघितलं तर हे थोडीफार अशी जागा होती की इथे टेहळणी करायचे, पाय मोकळे करण्यासाठी ही जागा होती. जर तुम्ही इथून आलात तर हा इथून वाट खाली जाते आणि दुसरी ही इथून वाट. पण आता काळाच्या ओघामध्ये सर्व ढासळून ती वाट नष्ट झालेली आहे. आता आपण जाऊया दाखवलेल्या दरवाजाच्या आतमध्ये. आणि दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ही पहिली एक देवणी दिसते. या देवणीमध्ये पहाऱ्याची माणसं ही विश्राम करायची आणि ती छोटीशी गुफा आहे, ती आतपर्यंत जाते. तिथे शस्त्रास्त्र किंवा दारू ही ठेवली जायची. ओके. हाय कर तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, ह्या अगोदर पायऱ्या अशाच होत्या, पण ह्या पायऱ्यांचं बांधकाम ह्या जुन्याच दगड आहे. पण ते जुने दगड हे सुस्थितीमध्ये बांधून हे परत केलेले आहे. हे देखा, हे जुन्या बांधकामातल्या दगड आहेत. आणि वरती आल्यानंतर आपल्याला अजून एक दरवाजा पाहायला मिळतो आणि तो दरवाजा तुम्ही बघितलात तर पुन्हा हे दोन्ही बुरुजांमध्ये हा बांधलेला दरवाजा आहे. आणि हा गडाचा तिसरा दरवाजा होता. भाई आइडिया अच्छा मैं वो बोल रहा था.
जय बजरंगबली. तर मित्रांनो, आपण आहोत गडाच्या पहिल्या हनुमान मंदिराच्या समोर आणि ह्याला गडाचं चपेटा मारुती असं देखील बोललं जातं. आणि हे जे आहे हे गडाचं पहिलं मंदिर आहे गडावर चढताना. तर मित्रांनो, चपेटा मारुतीच्या वरती आल्यानंतर आपल्याला इथे काही ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात. त्या ऐतिहासिक वास्तू म्हणजे गडाचे त्यावेळचे वाड्याचे अवशेष असे होते, जी की मावळ्यांची राहण्याची सोय किंवा त्यावेळेस जे कोणी पाहुणे मंडळी यायची त्या पाहुणे मंडळांसाठी विश्रामाची जागा ही बहुधा असावी. कृपया करून तुम्हाला विनंती करतो, तुम्ही जेव्हा गडावरती याल तेव्हा ह्या वास्तूंचे पावित्र्य राखा. ह्याच्यावरती चपला घेऊन चढू नका किंवा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. आणि जर समोर बघितलं तर हे श्री राम ध्यान मंदिर आहे आणि थेट त्याच्यासमोरच हे एक खोदीव पाण्याचं तळं आहे. तर मित्रांनो, आपण हा वळसा मारून जातोय आणि तुम्ही बघू शकताय हे असं आहे. इकडे इथे आपण आपल्या बुटं वगैरे काढूया. तर इथून आपण पुढे जाऊया. इथे पुन्हा उतरायला पाहिजे आणि तुम्ही बघू शकताय हे श्रीराम ध्यान मंदिर म्हणजे इथे ही जागा आहे. असं म्हटलं जातं की प्रभू श्री रामचंद्र इथे निवासी बसले होते. आणि त्याच्यानंतर हे एक मंदिर नाथांचं मंदिर आहे. तर हे नाथांचं मंदिर कसं, ह्या मंदिरासमोर जर तुम्ही बघितलं तर त्रिशूल आणि त्यांच्यामध्ये असलेला चाप हा इथे समोर लावलाय. श्रीराम ध्यान मंदिर पासून आम्ही वरती चढून आलो आणि आपल्याला समोर पाहायला मिळतं ते म्हणजे पुरातन चुन्याचा घाणा. तर तुम्ही जर आता कॉन्क्रीट मिशनची जर मशीन बघितली असेल ते म्हणजे हा चुन्याचा घाणा. चुन्याच्या घाणापासून आपण थोडं वरती आल्यावरती आपल्याला पुन्हा पायऱ्या लागतात. ते आपल्या बाकीची मंडळी वरती चढतात. त्या पायऱ्या आपल्याला घेऊन जातात बालेकिल्ल्याकडे. बालेकिल्ला हा कोणत्याही गडाचा हा मुख्य भाग असून तिथे महत्त्वाच्या गोष्टी होत असे. आणि ह्या तुम्ही बघू शकता, ह्या आताच्या नवीन पायऱ्या आहेत आणि ह्या आहेत त्या जुन्या पायऱ्या. आणि ह्या नवीन पायऱ्यांच्याच वरती गेलो तर तुम्हाला पाहायला मिळेल बालेकिल्ल्याचा दरवाजा, जो काही थोडाफार वरतून जर बघितला तर तो गोमुखासारखा दिसतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आहे आपला बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा. आणि तुम्ही बघू शकताय या दरवाजाचं हे बांधकाम अजूनही तसंच आणि तेवढंच दिमाखीनं उभं आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर हा काही असा दरवाजातून खालचा परिसर दिसतो आणि वरती आल्यानंतर दरवाजातून उजवीकडे तुम्हाला हे पाण्याचं खोदीव टाकायला मिळतं. आणि त्या ज्या खोल्या आहेत ह्या खोल्या ह्या गस्तीच्या खोल्या आहेत. म्हणजे खालून जरी कोणी वरती आलं तरी बालेकिल्ल्यापासून वरती जाऊ शकत नाही, कारण की
ही जागा होती. आणि तसंच एखाद दुसरी पायरी वरती चढल्यानंतर जर तुम्ही डावीकडे आलात तर डावीकडे हे एक बुरुजासारखं आहे. आणि इकडे बघू शकताय आपले पूर्वज ऑलरेडी थांबलेत. ह्या इथून पायऱ्या अशा आहेत, आपण इकडून नंतर जाऊच. तत्पूर्वी हे देखील इथून आहे एक वरती. तुम्ही बघू शकताय. नाहीत वरती, नाहीत. तुम्ही थांबा तिकडेच, वरती नाहीत. हे वरती गेलं ना तिकडे बुरुज आहे, तिकडे जावं की नाही जावं वरती. तर ही एक जागा जी आहे, ही जागा देखील गस्तीची जागा आहे. इथे देखील या जागेवर देखील मावळे लपून राहायचे, जेणेकरून इथून शत्रूवरती त्यांना हमला करता यायचा. आणि ते ही वाट तीच वाट आहे जायची. आणि हे दिमाखात आणखीन एक वरच्या दरवाजाचे मूळ बुरुज. तर मित्रांनो, ह्या पायऱ्या तुम्ही बघू शकताय. आणि त्याच्यासोबतच ह्या पायऱ्या ह्या त्या पुरातन पायऱ्याच आहेत. आणि बाजूला जर तुम्ही ह्या गोष्टी जर बघितल्यात ना तर हे खोदलेलं आहे. तर ह्या कातलामध्ये खोदून हे वरती जाण्यासाठी बनवलंय. आणि दोन्ही बाजूला ह्या रेलिंग दिल्यात, जेणेकरून काही गिर्यारोहक असतात, काही नवीन असतात, त्यांना वरती चढायला हे सोपं पडतं. आणि बघू शकताय आपला BK भगवा ध्वज घेऊन उभा आहे. आणि हा गडाचा शेवटचा दरवाजा असा आहे. आणि ही जागा जी आहे ही देखील गस्तीच्या बुरुजाची जागा आहे. या काही लेण्या आहेत, त्यासाठी इथून आपल्याला आतमध्ये जाऊन त्या लेण्यापर्यंत पोचायचं आहे. तर मित्रांनो, हा बालेकिल्ल्याच्या नंतर वरती आल्यानंतर किंवा गडाचा हा शेवटचा किल्ला आहे. आणि इथून आपल्याला पायऱ्यांनी वरती येऊन हा मधला परिसर आपल्याला पाहायला मिळतो. हा विरंगुळ्याचा जागा बोलू शकतो, किंवा पाय मोकळी करायची जागा बोलू शकतो, किंवा मैदान बोलू शकतो. आणि थेट त्याच्याच पाठीमागे जर आपण बघितलं तर हे जागा जाते पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांकडे. आणि जर इथे तुम्ही बघितलं तर इथे देखील 1 2 3 4 5 6 6 खोबण्या आहेत. यांचा उपयोग वरतून शत्रूवरती बाण मारण्यासाठी किंवा बंदूक ठासण्यासाठी किंवा बंदुकीच्या गोळी ठासण्यासाठी होतो. इकडे जर बघितलं तर हे पाणी पिण्याची जागा तर नाही, पण हे गस्तीची जागा पुन्हा एक आहे. कारण की मावळे जे होते ते इथे बसायचे, आणि जर काही आक्रमण जर आलं तर इथून शत्रूवरती हमला करायचे. पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता ही वाट इतकी छोटी वाट आहे. आणि हा जो भाग आहे हा भाग कोसळलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी एक विनंती करेल की इथून जाताना कृपया करून सांभाळून जा. आणि पुढे गेल्यानंतर तुम्ही ह्या जर गोष्टी बघितल्यात तर कदाचित हे पिण्याच्या पाण्याची जागा असू शकते, किंवा धान्य कोठारही असू शकतं. कारण की धान्य कोठार ही अशा प्रकारचे असतात. हे पण तुम्ही बघू शकताय की थोडंफार काळाच्या ह्याच्यामध्ये पाणी साचलंय. आणि इकडे तुम्ही बघू शकताय आपले पूर्वज. रामराम पाहुणं, घाबरू नका कसा. काय माहिती, बघा लागलं. तर मित्रांनो, दरवाजातून आपण उजवीकडे गेलो, तिथे आपण पाण्याचे टाके आणि धान्य कोठार पहिले. आणि तिथून जर आम्हाला बघितलं आपण तर हे पूर्ण खोदीव आहे, एका दगडामध्ये कोरलेलं. आणि आता ह्या पायऱ्याने आपण गडाच्या सर्वात उच्च भागी चाललोय.
तुम्ही बघू शकता हा गडाचा सर्वात उच्च भाग आहे. सर्वप्रथम आपण हा बाजूचा परिसर बघू शकतो, किती छानसा असा आहे. आणि तसंच आपण पाठीमागे बघितलं तर नंदी महाराज आणि शिवपिंड देखील इकडे आहे. तसंच जर तुम्ही खाली बघितलं तर हे खाली खोदीव जागा आहे. हे तलाव होतं अगोदर ॲक्च्युली, पण ह्यातलं पाणी आता आटलंय. आणि तुम्ही बघू शकताय हे खाल अगदी पार तिथपर्यंत आहे. मित्रांनो, या पाण्याच्या टाक्यापासून आपण जर वरती आलो तर हे तुम्ही बघू शकताय पर्यटक बसलेत विश्रामासाठी. आणि त्याच्यानंतर आपले गडपाल, हा महादेवाचं मंदिर आहे तुम्ही बघू शकताय. नंदी महाराज इथे समोर देखील आहेत आणि समोर शिवलिंग आहे. तर मित्रांनो, महादेवाच्या मंदिरातून आम्ही दर्शन घेऊन पाठच्या बाजूला आलो. आणि पाठच्या बाजूला तुम्ही बघू शकताय पूर्ण असा हा पसरलेला धरण आहे. ॲक्च्युली हा पावणा धरण आहे. आणि याच पावणा धरणामध्ये आता कोणत्या साईडला ते मंदिर आहे हे मला असं निश्चित सांगता येणार नाही. तुम्हाला आठवतंय मी एक मध्यंतरी व्हिडिओ केला होता 10 महिने पाण्याखाली असलेलं मंदिर. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, जाऊन बघाच. ते मंदिर महादेवाचं मंदिर आहे, अतिशय चांगलं आहे. आणि गडाच्या पाठीमध्ये जर तुम्ही बघितलं तर पुन्हा एक खोदीव टाकं आहे पाण्याचं. हे खोदीव आहे आणि वरती त्याच्यावरती बांधकामही केलेलं आहे बऱ्या पद्धतीचं. आणि मुळात ह्या टाकाला गळती लागलेली नाहीये, म्हणजे हे पाणी रिकामं होत नाही. भले त्याच्यामध्ये सध्या पाण्यामध्ये घाण भरपूर आहे, पण येस, शिवदुर्ग ट्रेकर्स आणि काही गावची मंडळी आहेत त्यांच्यातर्फे ह्या गडाचं संवर्धन हे चालू आहे. स्वराज्याचा भगवा इथे देखील लावलेला आहे. हा एक बुरुज आहे. आणि हा किल्ल्याचा आपला तिसरा बुरुज. तर तुम्हाला दिसत असेल की नसेल, पण जर तुम्ही खाली बघितलं ती एक किल्ल्याची तटबंदी आहे आणि एक बुरुजासारखं बनलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकताय इकडे प्रियंका मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेतात. असू दे. श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज गणपती गजेश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्र शास्त्रांग पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राज शिव छत्रपती महाराज की जय. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्म की जय. जय हो, अधर्म का नाश हो. बोला रे भाई, सब संतान
जय अरे सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. तर मित्रांनो, अशी होती आमची तोरणा किल्ल्याची छोटीशी सफर. भरपूर गोष्टी आज शिकायला मिळाल्या आणि आपल्यासोबत दोघे जण नवीनही होते. एक म्हणजे सचिन आणि दुसरा बीके. तर त्यांचा सफर कसा असेल त्यानं. कसं वाटलं सचिन पहिल्यांदा गड किल्ल्यावर येऊन? खूपच भारी वाटलं, एकदम एनर्जेटिक. आणि आपल्या पूर्वजांनी केलेले असे मेहनत इथे येऊन खरंच मन भारावून जातं त्यांच्यासाठी. आणि ह्या गड किल्ल्यांचं संवर्धन करणं खूपच गरजेचं वाटतं इथे आल्यानंतर. आता आपण जाऊया बीकेकडे. बीके, एकंदरीत सचिन जसं बोलला, आजचा हा प्रवास जो झाला रोशन बरोबरचा, हा माझा पहिलाच प्रवास आहे रोशन बरोबर. आणि असा प्रवास मी पहिल्यांदा केलेला नाही आहे. हा माझा पहिला प्रवास आहे असा की एकंदरीत म्हणलं तरी खूप वर्षानंतरचा हा पहिला परतचा प्रवास आहे. आणि खूप बरं वाटलं गड किल्ल्यांवर येऊन. इथं आता काही आलो तेव्हा काही 2-3 मुलं जर भेटली जी कचराही उचलत होती, दुसऱ्यांनी केलेला कचरा मोकळ्या बाटले वगैरे होते, बॉटल्स वगैरे ते स्वतः खाली घेऊन जात होते. मी एक सांगेन की जसं ती लोक करतात त्यांनी एक चांगलं काम केलंय. तसंच आपण बी येतो, फिरायला येतो, पाणी घेऊन येतो, काही घेऊन येतो, तर आपण आपल्या बॉटल वगैरे आहेत त्या आपण स्वतः खाली नेल्या, डिस्पोज केल्या तर ते चांगलं आहे. आणि जसं बघितलं तरी इकडं आता पशु आहेत, माकडं वगैरे जास्त दिसतात आपल्याला, तर त्यांना खायला वगैरे देतात तर ते ठीक आहे, पण पाण्याची बॉटल वगैरे त्यांच्यासमोर असे फेकून जातात लोकांनी, आम्ही बघितलं ते तर लोकांनी उचलले दुसऱ्यांनी. पण तरी सांगेन की आपला परिसर आहे, आपले गड किल्ले आहेत, आपल्या महाराजांची मालमत्ता आहे ही. आपली समजून आपला गड किल्ला आपलं समजून जर केलं तर हे सगळं सुरक्षित राहील. आणि पुढची पिढी जी आहे तिलाही काही ना काहीतरी आपल्याला द्यायला काहीतरी असलं पाहिजे, भाग आपला बनला पाहिजे. पुढची पिढी गड किल्ल्यावरती आवर्जून आलं पाहिजे, आपल्या महाराजांचा इतिहास जाणण्यासाठी जाणून पुजून यायला पाहिजे. असं बळजुबरी येता कामा नाही की अरे जा म्हणायची गरज पडली नाही पाहिजे. त्यासाठी जेवढी शक्यतो जमल तेवढे गड किल्ल्यांवरती जावा, शक्यतो तेवढी तुम्हाला परीनं जेवढी सहायता करता येईल, जेवढी साफसफाई करता येईल तेवढी करा. आणि गड किल्ले जे राखतायत त्यांची सहायता करत राहा, एवढंच मी बोलेन. पण एकंदरीत अख्खा प्रवास जो हा झाला माझा तो एकदम चांगला झालेला आहे. आणि थँक्यू रोशन, परत तुझ्या बरोबर हा प्रवास करण्याची इच्छुक आहे. पुन्हा पुन्हा तुझ्या बरोबर येत राहू आम्ही प्रवासाला. आता आपण जाऊया नितीनरावांकडे. नितीनराव गडकिल्ले त्यांनी केले तर आपल्यासोबत पहिल्यांदा होता. काय अनुभव होता? रोशन, तुझ्यासोबत आज पहिला अनुभव खूपच छान आहे. आणि तुला स्वतःला इतिहासाची एवढी आवड आहे तशी मलाही आवड आहे. आणि तुझ्याकडे जे ज्ञान आहे इतिहासाबद्दलचं ते ऐकून असं म्हणजे वाटतं कधी कधी की आपण खूप मागे आहोत इतिहासाच्या बाबतीत. आणि त्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तुझ्याकडून. गड किल्ला तिकोनाचा हा माझा दुसरी फेरी आहे. पण इथे स्वच्छता बऱ्यापैकी राखली आहे, तशीच इथून पुढे राखता आली पाहिजे आपल्याला. तरच आपले गड किल्ले संवर्धन त्याचं होईल, टिकून राहतील. आणि ते टिकवणं आपली जबाबदारी आहे, आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. कारण आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी रक्त सांडलंय. जर आपण घाम नाही गाळू शकत तर मग आपला काहीच उपयोग नाही. एवढंच सांगेन. आणि जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. जय भवानी, जय आता आपण येऊया प्रियंकाकडे. प्रियंका, काय बोला? ठीक आहे. दोन अनोळखी व्यक्ती तुमच्यासोबत होते आज. काय हो, बोला? 2 ओळखीचे होते. पण खूप छान प्रवास झाला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मस्त एक ट्रॅक नसून एक गड किल्ले करायची एक इच्छा आहे. पण पॉसिबल होत नाही. पण महिन्यातनं एकदा तरी एक ट्रॅक करायचं ट्राय करेल बस. आणि स्वच्छता राखा बस एवढीच अपेक्षा करेल. जशी पाण्याच्या बाटल्या वरती घेऊन येताना तुम्हाला त्रास होत नाही, तशा खाली जाताना तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे. आपले गड किल्ले आपणच आपली स्वच्छता केली पाहिजे, बस एवढीच अपेक्षा आहे. तर एकंदरीत मित्रांनो, सर्वांनी त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत. आणि जाता जाता मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल की जी प्रियंकाने मेन्शन केली की ज्याप्रमाणे आपण भरलेली पाण्याची बाटली आपण वरती घेऊन येतो ती जड असते, पण ती बाटली पिल्यानंतर, ते पाणी पिल्यानंतर ती रिकामी होते, सो तिचं वजनही कमी होतं. सर, तो एक गोष्ट करून जा ना, ती बाटली पूर्ण अशी पिचकून बारीक करून ती बॅगमध्ये टाकून तुम्ही परत घेऊ शकताय.
दुसरी गोष्ट गडावरती माकडं भरपूर आहेत. त्यांना तेलकट तुपट तिखट असे पदार्थ देऊ नका. का? कारण की त्यांची जी सेल्फ सर्च जी गोष्ट आहे, म्हणजे स्वतःहून खाणं शोधण्याची जी त्यांची शक्ती आहे ती संपून जाईल. त्यांना आयतं खायला भेटेल. ते हायब्रिड बनतील. आपण त्यांना हायब्रिड बनवायचं नाही. त्यांचं खाणं म्हणजे हे गडावरती असलेले पालापाचोला, गडावरती असलेली ही फळं किंवा फुलं आहेत, काही औषधी फुलं आहेत, हे त्यांचं खाणं असतं. सो त्यांना तेच खाऊ दे आणि त्यांचं जीवन ते त्यांना त्यांच्या प्रकारे जगू दे की जसं त्यांना निसर्गाने सांगितलंय. मी एवढंच बोलेल. आणि मी व्हिडिओच्या शेवटाकडे येऊन असं सांगेल की आमची ही छोटीशी अशी एक त्रिकोणाची सफर होती. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. कमेंटची मी तुमची पुष्कळशी वाट बघतोय, पण कोणी कमेंट करत नाही. कृपया कमेंट करा. दुसरी गोष्ट, माझ्या ज्या नवीन अपडेट्स असतात, म्हणजे आज मी इकडे जाणार आहे किंवा आज मी तिकडे जाणार आहे, की आज या किल्ल्यावरती आहे, तर मी ते माझ्या इंस्टाग्रामवरती मी टाकत असतोय. इंस्टाग्रामचा आयडी बघा, हा माझा इंस्टाग्रामचा आयडी आहे. आणि इथेच मी आता थांबतो. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.